मी राजश्री. आपण आयुष्यामध्ये आपले व्हायब्रेशन जे आहेत त्यापेक्षा जास्त हाय व्हायब्रेशनकडे नेण्याचा आपल्याकडे कल असला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं तर आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी लेवल वाढवायची. आपल्याला स्वतःला रोज कमीत कमी 1% हाय व्हायब्रेशनकडे नेण्याचा आपण प्रयत्न करायचा. हाय व्हायब्रेशनकडे आपण स्वतःला नेल्यामुळे काय होईल की समजा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या बॅड सिच्युएशनमध्ये निर्णय घ्यायचा असेल किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी निर्णय घ्यायचा असेल किंवा आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा असेल त्यावेळेस जो आपण आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्यावेळी तो निर्णय आपल्यासाठी स्वतःसाठी योग्य असेल याची खात्री नाही म्हणता येणार. आपल्याला ती जी आपण निवड करू त्यावेळेला ती आपल्यासाठी अगदी योग्य ठरली पाहिजे. यासाठी आपण आपले व्हायब्रेशन हाय व्हायब्रेशनकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ज्याला स्पिरिच्युअल लँग्वेजमध्ये ऑरा म्हणतात. MIT कॉलेज आहे त्या MIT कॉलेजमध्ये ऑरा चेक करण्याचं मशीनसुद्धा आहे. हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीतच असेल. आणि तिथे जाऊन जर तुम्ही तुमचा ऑरा चेक केला, समजा आज तुम्ही तुमचा ऑरा चेक केला म्हणजेच आपण आपले व्हायब्रेशन काय आहेत ते चेक केले तर ते व्हायब्रेशन जे तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल त्यानंतर तुम्ही असं ठरवायचं की आपण आता आपले व्हायब्रेशन हे हाय व्हायब्रेशनकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यानंतर तुम्ही जेव्हा 1 महिन्यानी 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी तुमचा ऑरा चेक केला त्या MIT कॉलेजच्या मशीनमध्ये तर तुम्हाला तुमच्यात बदल जाणवतील. हो, तर हाय व्हायब्रेशनकडे नेण्याची पहिली पायरी ही आहे की तुम्ही स्वतःला कायम आनंदात ठेवायला हवं. म्हणजे आता आनंदात ठेवायचं तुम्ही म्हणाल की बाबा आनंदात ऑलवेज तर आपण नाही राहू शकत. कधीतरी आपण न्यूट्रल असतो किंवा कधीतरी आपण बॅड सिच्युएशनमध्ये गेलं तर आनंदात राहणं थोडंसं कठीण होऊन जातं आपल्यासाठी. बरोबर आहे, हे होतंच. तर आपण फक्त प्रयत्न करायचा आहे की आपण आनंदात राहू. त्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये आपण हॅपी केमिकल्स तयार करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते आपण केले पाहिजेत. म्हणजेच आपण हाय व्हायब्रेशनकडे जाऊ शकतो. डोपेमाइन, सेरोटोनाइन, ऑक्सिटोसिन आणि एंड्रोफिन्स हे 4 केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये हॅपी केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील तर पहिले म्हणजे तुम्हाला जो सुटेबल आहे तो एक्सरसाइज चूज करायचा. कोणाला जिम सुटेबल असेल, कोणाला योगा असेल, कोणाला नुसता वॉक असेल किंवा प्राणायाम असेल, असं काहीही. सूर्यनमस्कार घालू शकता. तुम्हाला जो सूट करतो तो व्यायाम करणे, झोप पूर्ण करणे. म्हणजे झोप अर्धवट नाही ठेवायची, झोप पूर्ण झाली पाहिजे. झोप पूर्ण करणे, तुमची जी पेंडिंग कामं आहेत ती त्याची लिस्ट करणे, ते कंप्लीट करणे, आवडीचे पदार्थ खाणे, नंतर प्राण्यांशी खेळणे, त्यांची काळजी करणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, नंतर आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या घरातल्या लोकांशी, आई बाबा आजी आजोबा यांच्याशी शेक हँड म्हणजे हात मिळवणे किंवा त्यांना हग करणे म्हणजे जादूची झप्पी देणे. यामुळे परत आपण सनलाईटमध्ये फिरणे, नंतर मेडिटेशन करणे, आणखीन आपल्यापेक्षा म्हणजे जे नीडी आहेत, जे गरजवंत आहेत तर त्यांना जी हवी आहे ती मदत करणे. म्हणजे जी आपली क्षमता आहे त्याप्रमाणे. म्हणजे काही आपला बँक बॅलन्स अख्खा खाली करायचं गरज नाही आहे, पण आपली जी क्षमता आहे ती वापरून जी गरजवंत आहेत त्यांना मदत करणे. नंतर आपण एक काम करू शकतो की ब्रिस्क वॉक, फास्ट वॉक करणे, नंतर स्वतःला कॉम्प्लिमेंट करणे, दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट देणे, नंतर जोक्स ऐकणे, जोक्स सांगणे, नंतर मोठमोठ्याने हसणे. म्हणजे आपण जे पार्कमध्ये बघतो ना, जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिनियर सिटीजन्स जे हातवारे करत अगदी मोठमोठ्याने छान दिलखुलासपणे हसत असतात त्याने सुद्धा हॅपी केमिकल्स, एंड्रोफिन्स हे हॅपी केमिकल्स
आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतं, त्याला कमी लेखू नका. ते हॅपी केमिकल्स तयार होत असतं. आणि या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करून आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण स्वतःला आनंदी ठेवण्याचा सतत प्रयत्न केला आणि त्यासाठी एक खास प्रयत्न केले तर नक्कीच आपला स्ट्रेस येणार नाही. म्हणजे आपल्या जे रुटीन लाईफ आहे किंवा त्याच्यामध्ये आपण आपली काही नोकरी बिझनेस करत असू त्याच्यामध्ये येणारा स्ट्रेस आहे तो नक्कीच नाही येणार. अर्थात आपण ज्या गोष्टी आत्ता ठरवल्यात, ज्याची आपण आत्ता चर्चा केली, त्याला आपल्याला रोज खूप वेळ मिळेल असं नाही आहे, पण मॅनेजमेंट करून आपण त्या गोष्टी करू शकतो नक्कीच. आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होईल. आणि येस, परत आपलं जे काही ठरवले आहे, अचिव्हमेंट गोल एक सेट केलेला आहे की आपले व्हायब्रेशन आपल्याला वाढवायचे आहेत, हाय व्हायब्रेशनकडे आपण स्वतःला न्यायचं आहे. तर त्याने काय होईल, जेव्हा आपण हाय व्हायब्रेशनकडे रोज पुढे पाऊल टाकत असतो त्यावेळेला आपला ब्रेन, आपल्या मेंदूची क्षमता वाढत असते, तो ॲक्टिवेट होतो. आणि त्यामुळे ब्रेन ॲक्टिवेट झाला की आपली काम करण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. निर्णय म्हणजे चुकत नाहीत आणि म्हणजे त्याचं प्रमाण कमी होतं आणि योग्य निर्णय आपण आपल्या आयुष्यात आपण स्वतःसाठी घेतो आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. आणि मग काय उरतं तर फ्युचर प्लॅन्स आपण योग्य पद्धतीचं जर फ्युचर प्लॅन्स म्हणजे पैशांचं किंवा आर्थिक नियोजन ज्याला आपण म्हणूयात, तर ते तुम्ही जर यूट्यूबवर व्हिडिओ सर्च केलेत तर तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये फ्युचर प्लॅन्स नक्कीच मिळतील. कशा पद्धतीने तुम्ही तुमचं मंथली इन्कम काय आहे आणि मग त्याचे किती पर्सेंटेज तुम्ही केल्यामुळे कशा पद्धतीने तुमचे फ्युचर प्लॅन्स होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स आहेत, मेडी इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स आहे, त्याने तुम्ही तुमचं लाईफ सेफ करू शकता आणि अशा पद्धतीने अतिशय आनंदी आणि एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही सज्ज होता.